श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 6 नोव्हेंबरला आहे लाभ पंचमी आणि या दिवशी आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी, घराच्या प्रगतीसाठी, आपल्या घरामध्ये ऐश्वर्य नांदावे, त्याचप्रमाणे घरातील दारिद्र्य, गरिबी नष्ट व्हावी, तर यासाठी तुळशी मातेला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत. त्याचप्रमाणे तुळशीजवळ एक शब्द बोलायचा आहे. या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ एक दिवा लावून त्यामध्ये एक वस्तू आवर्जून टाकायची आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि माता लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये अखंड राहील. धनत्रयोदशीपासून सुरू झालेल्या दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे लाभ पंचमी. या दिवसाला ज्ञानपंचमी आणि पांडव पंचमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यंदा म्हणजे 2024 मध्ये लाभ पंचमी ही 6 नोव्हेंबरला आहे. पंचमी तिथी जी आहे तर ती 6 नोव्हेंबरला सकाळी 12:16 सुरू होणार असून 7 नोव्हेंबरला सकाळी 12:41 संपणार आहे. त्यामुळे 6 नोव्हेंबरला लाभ पंचमी जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे. या दिवशी आपण जी पूजा करत असतो तर त्या पूजेचा शुभमुहूर्त आहे सकाळी 6:37 ते सकाळी 10:35 ज्या कोणाला दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करणे शक्य झाले नाही तर अशा व्यक्तींनी जर लाभ पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली तर लक्ष्मीपूजनाचे संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळत असते. त्याचप्रमाणे या दिवशी गायीच्या शेणापासून पांडव बनवून ते सिद्ध करून त्यांची सुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे आणि म्हणूनच या दिवसाला पांडव पंचमी म्हणून सुद्धा ओळखले जाते. पांडवांच्या अंगी असलेले गुण, शौर्य तर हे आपल्या मुलाबाळांमध्ये यावेत म्हणून ही पूजा जी आहे तर ती केली जाते. पांडव पंचमी का साजरी केली जाते, कशा प्रकारे साजरी करतात याची माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे जे व्यावसायिक आहेत तर त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी आपण तुळशी मातेला सुद्धा जर काही वस्तू अर्पण केल्या तर तुळशी मातेचा तर आशीर्वाद मिळतोच, पण त्यासोबत श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला घरामध्ये कधीही कशाचीही कमी राहत नाही. ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी पाणी भरते, परंतु माता लक्ष्मी जी आहे तर ती अतिशय चंचल आहे. ती एका जागी कधीही स्थिर नसते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये कधीतरी आर्थिक ज्या समस्या आहेत तर त्या भेडसावत असतात. आर्थिक स्थितीमध्ये चढउतार पाहायला मिळत असतात. तुळस जी आहे तर ती हरिप्रिय आहे. श्रीहरी विष्णूंना ती अतिशय प्रिय आहे. ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णू आहेत तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती आपोआपच येत असते. आपण पांडव पंचमीला म्हणजेच लाभ पंचमीला तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे, कशा प्रकारे अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य राहील, तर काय करायचं आहे, या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आटोपून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपण जेव्हा तुळशीची पूजा करणार आहोत तर त्यावेळेला सर्वप्रथम तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे. तुळशीला जल अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र असा आहे: महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी. जल अर्पण करून झाल्यानंतर तुळशीला आवर्जून आपल्याला या दिवशी 1 चमचाभर कच्चं दूध अर्पण करायचं आहे. दूध हे तापवलेले नसावे तर कच्चेच दूध असावे. तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा हे दूध अर्पण करू शकता किंवा तुम्ही 1 चमचाभर दूध पाण्यामध्ये जरी टाकलं आणि दूध मिक्स केलेलं पाणी जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल किंवा सेपरेट 1 चमचा कच्चं दूध अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. यानंतर आपल्याला तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि चिमूटभर हळद घेऊन आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी आपल्याला ही हळद अर्पण करायची आहे. हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे हळदीला सुद्धा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. हळद जी आहे तर ती नकारात्मकता सुद्धा नष्ट करत असते, त्यामुळे चिमूटभर हळद सुद्धा अर्पण करायची आहे. यानंतर तुळशीला फुले अर्पण करायची आहेत आणि धूप, दीप, अगरबत्तीने तुळशी मातेला ओवाळायचं आहे. यानंतर आवर्जून या दिवशी 11 प्रदक्षिणा तुळशीला घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय तर असे म्हणत आपल्याला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला तुळशीला चमचाभर कच्चे दूध आणि चिमूटभर हळद या 2 वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे जल अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा तर हे सुद्धा आपण अगोदरच पाहिलेलं आहे. आता याच दिवशी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तर तुळशी मातेजवळ एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. बघा, तुळस जी आहे तर त्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास आहे.
त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये धन जे आहे तर यामध्ये वाढ व्हावी म्हणून आपल्याला हा दिवा जो आहे तर एका विशिष्ट प्रकारे लावायचा आहे. दररोज आपण दिवा लावतोच, परंतु या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे. तुम्ही गाईचे तूप वापरू शकता किंवा जर म्हशीचे तूप वापरले तर चिमूटभर हळद आपल्याला म्हशीच्या तुपामध्ये टाकायची आहे. यानंतर आपल्याला हा दिवा लावताना, दिवा घेताना तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा रोज जो दिवा वापरता तो घेतला तरी सुद्धा चालेल. रोज जर आपण तेलाचा दिवा लावत असू तर या दिवशी आपल्याला हा दिवा स्वच्छ करून त्यानंतर वापरायचा आहे, कारण तेल आणि तूप हे एकत्र कधीही घालू नये. त्यामुळे दिवा स्वच्छ करा आणि या दिवशी आवर्जून तुपाचा दिवा लावा. परंतु तुपाचा दिवा लावणे शक्यच नसेल तर आपण तेलाचा दिवा जरी लावला तरी सुद्धा चालेल. आता हा दिवा लावताना सर्वप्रथम एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला तांदळाचं स्वस्तिक तयार करायचं आहे. त्यामध्ये बरोबर मध्यभागी थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याची जी वात असणार आहे तर यामध्ये आपण जोडवातीचा किंवा फुलवातीचा वापर करू शकतो आणि वातीची जी दिशा आहे तर ती उत्तरेला करायची आहे, कारण उत्तर ही कुबेरांची दिशा आहे आणि आपण दिव्यामध्ये जी वस्तू टाकणार आहोत तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या घराचे दारिद्र्य नष्ट व्हावे यासाठी टाकणार आहोत. म्हणूनच वातीची दिशा ही उत्तरेला करायची आहे. तर अशा प्रकारे हा दिवा ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. दिवा प्रज्वलित करण्याअगोदरच या वस्तू टाकायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला एक लवंग घ्यायची आहे, एक वेलची घ्यायची आहे आणि एक पिवळी कवडी घ्यायची आहे. ह्या तीनही वस्तू उजव्या हातामध्ये घ्या किंवा तीनपैकी तुम्ही जरी फक्त लवंग घेतली तरी सुद्धा चालेल. आणि या वस्तू उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर माता लक्ष्मीचं आपल्याला स्मरण करायचं आहे. त्यानंतर 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे किंवा एवढं म्हणणे शक्य नसेल तर 1 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. 108 वेळेला माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि 11 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर या वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि हात जोडून आपल्याला श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला माता लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास्तव्य करावे. आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे दिव्यामध्ये आपल्याला लवंग, वेलची आणि एक पिवळी कवडी टाकायची आहे. आता या दिव्याचं पुन्हा काय करावं, म्हणजे जर कणकेचा दिवा घेतला तर तो तुम्हाला एका झाडाखाली ठेवायचा आहे. त्यामध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत लवंग, वेलची, तर यासुद्धा तुम्ही झाडाखाली फेकू शकता किंवा निर्माल्यामध्ये विसर्जित करा. आणि कवडी जी आहे तर ती तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता किंवा एका लाल कपड्यामध्ये बांधून माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता. त्याचप्रमाणे आपण जेव्हा तुळशीची पाने तोडतो तर त्यावेळेला ती नखांनी, चाकूनी, सुरीने कधीही तोडू नयेत आणि कारणाशिवाय तुळशीपत्र कधीही तोडू नये. तर अशा प्रकारे या दिवशी तुळशीची पूजा करून नक्की तुळशीला काही वस्तू अर्पण करा. लाभपंचमीचा दिवस हा अत्यंत खास मानला जातो, त्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करू शकतो. या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करू शकतो. त्याचप्रमाणे शिवलिंगाची पूजा करण्याला सुद्धा या दिवशी विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळे आपण शिवलिंगाची पूजा मंदिरामध्ये जाऊन किंवा घरच्या घरी जरी या दिवशी केली तरी सुद्धा आपल्याला शिवांचे सुद्धा आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात.